नमस्कार मित्रांनो, आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट करताय, परंतु तुम्ही घरच्यांचं, आईचं, वडिलांच्या नावावरचं लाईट बिल जोडताय आणि ते रिजेक्ट होतंय. आधार सेंटरला गेलं तर ते मागतात की तुमच्या नावावरचं काहीतरी डॉक्युमेंट द्या. अशा केसेसमध्ये तुम्ही आधार कार्डचा ॲड्रेस कसा अपडेट करणार? तर प्रॉपर तुमच्या नावावर डॉक्युमेंट असेल, याच्या आधी पण आपण आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट कसा करायचा याचा एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये प्रॉपरली तुमच्या नावावर डॉक्युमेंट असेल तर होऊ शकतं. परंतु आज आपण बोलणार आहोत, तुमच्या नावावर एकही डॉक्युमेंट नसेल तरी देखील आधार कार्ड कसं अपडेट करायचं? हो, हे खरं आहे. तुमच्या नावावर डॉक्युमेंट जरी काही नसेल तरी तुम्ही अपडेट करू शकता आधार कार्डचा ॲड्रेस. कसा? तर हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्याचबरोबर याची काय स्टेप असणार आहे, प्रोसेस कशा असणार, किती दिवस लागतील आणि त्याला चार्जेस किती असणार, हे स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ पूर्ण समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व स्टेप कळून येतील. त्याचबरोबर जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये. इथे मिळेल तुम्हाला पूर्ण माहिती मराठीमध्ये. तर जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, तुमच्या नावावर जर कुठलंही डॉक्युमेंट असेल जे ॲड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरलं जातं, त्या माध्यमातून तुम्ही आधार कार्डचा ॲड्रेस बदलू शकता. परंतु आज आपण बोलणार आहोत, तुमच्या नावावर एकही डॉक्युमेंट नसेल तर कसं बदलू शकता. त्यासाठी काही महत्त्वाचे पॉईंट तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यातील एक पहिला पॉईंट म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या घरातील जे कोणी मोठे असतील, वडील असेल किंवा लग्न झालं असेल तर त्यांचा, लेडीजचे मिस्टर असतील, यांचा देखील मोबाईल नंबर रजिस्टर असणं गरजेचं आहे. या प्रोसेसला आपण म्हणतो HOF बेस्ड आधार कार्डचा ॲड्रेस अपडेट. म्हणजेच तुमच्या घरच्यांचा जे ॲड्रेस असणार तो आहे तसा तुमच्या आधार कार्डला शिफ्ट होऊ शकतो. ते प्रॉपरली कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण आधारच्या वेबसाईटला जाणार आहोत. myAadhar.uida.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर जसं आपण आधार कार्डला लॉग इन करायचं आधी बोललो होतो, सेम तसं प्रोसेस तुम्हाला लॉग इन करायचं आहे. राईट साईडला लॉग इनचं बटन आहे, त्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्ही एंटर करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर त्याचा इंटरफेस कायसा अशा प्रकारे दिसेल. त्याच्यामध्ये हे 7 ते 8 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. आपण आता ॲड्रेस अपडेट करतोय, त्यामुळे तुम्ही 4 नंबरचा ऑप्शन बघू शकता, ॲड्रेस अपडेट. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर 2 ऑप्शन दाखवले जातील. त्याच्यामध्ये पहिला आहे अपडेट आधार ऑनलाईन. त्या ऑप्शनने कसं चेंज करायचं ते आपण आधी बघितलेलं आहे, त्यामुळे आता आपण त्याबद्दल नाही बोलणार. जर तो देखील तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, तो व्हिडिओ देखील तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या पुढील ऑप्शन आहे हेड ऑफ फॅमिली, म्हणजे HOF बेस्ड ॲड्रेस अपडेट. आज आपण याच्याबद्दल बोलणार आहोत. तर तुम्ही त्याला क्लिक करत आहे. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोमध्ये अशी एक त्याची माहिती आहे, स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं प्रोसेस करता. त्याला स्क्रॉल डाऊन करा आणि नेक्स्ट बटनला क्लिक करा. त्यानंतर पुढील विंडोला तुम्हाला तुमचा प्रॉपर जो ॲड्रेस आहे पहिला तो दाखवला जाईल. तो तुम्ही बघून घ्या तिथं काय ॲड्रेस आहे. त्यानंतर खाली तुम्ही स्क्रॉल डाऊन केलं तर तुम्हाला डिटेल ऑफ हेड ऑफ फॅमिली रिक्वायर्ड फॉर अपडेट असा एक ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांचं, म्हणजे तुमच्या वरिष्ठ लोकांचं, आई वडील किंवा लग्नानंतर त्यांचे मिस्टर, त्यांचा आधार नंबर इथे एंटर करायचा आहे. त्यांचा आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला त्या आधार नंबरचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 4 आकडे दाखवले जातील. जो लिंक आहे तो तुम्हाला चेक होईल. तो ओके असेल तर नेक्स्ट स्टेपला तुम्ही जाऊ शकता. पुढे सिलेक्ट HOF रिलेशन विथ द ॲप्लिकेंट असा एक ऑप्शन आहे. त्या ड्रॉपडाऊन बॉक्सला क्लिक करून तुम्हाला त्या लिस्टमधून तुमचं रिलेशन काय, म्हणजे तुम्ही कोणाचं HOF म्हणून तिथं डॉक्युमेंट जोडणार आहात ते सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन मिळतील, जसं की तुमचं फादर आहे, लिगल गार्डियन, मदर, सिबलिंग, स्पाऊस. फादर मदर हे आपण बघितलेच आहे. लिगल गार्डियन म्हणजे ज्यांचं आईवडील नाहीत ते कोणाकडे राहतात, त्यांचे कोणी अंकल असू दे, मामा, काका कोणी असेल. आणि सिबलिंग म्हणजेच तुमचे भाऊ बहीण, हे पण चालतात, मोठे भाऊ असतील तर. आणि स्पाऊस म्हणजे नवरा बायको, त्या दोघांसाठी एकमेकाला चालतात. हे ऑप्शन आहेत. त्यातले जे ॲप्लिकेबल असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली सिलेक्ट व्हॅलिड डॉक्युमेंट असं एक ऑप्शन आहे. इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला इथे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. त्या डॉक्युमेंटच्या लिस्टमधून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊ शकता, जे तुमच्या कोणी HOF असतील त्यांचे डॉक्युमेंट. लक्षात घ्या, इथे तुम्हाला त्या डॉक्युमेंटबद्दल कन्फ्युजन असेल की कोणतं डॉक्युमेंट जोडायचं. तर जसं आधी बोललो आपण, विदाउट डॉक्युमेंटने तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट होणार आहे. कसं? तर त्यातीलच एक ऑप्शन आहे, हे जे लिस्ट आहे डॉक्युमेंटची लिस्ट, त्याच्यामध्ये
लास्टला ऑप्शन तुम्हाला एक भेटणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन ॲज पर नोटिफाईड फॉर्मॅट फॉर HOF बेस्ड आधार अपडेट. म्हणजेच आधार UID कडून एक फॉर्मॅट दिलेला आहे सेल्फ डिक्लेरेशनचं, जे फॉर्मॅट तुम्ही अपलोड करून हा ॲड्रेस अपडेट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला दुसरं कुठल्याही डॉक्युमेंट जोडायची गरज नाही. फक्त डिक्लेरेशन लेटर लागणार आहे. ते लेटर कसं भरायचं ते देखील पुढे मी सांगणार आहे. तर तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, सेल्फ डिक्लेरेशन लेटर, आणि तुम्हाला पुढील विंडोमध्ये ओके येईल, ते ओके करायचं आहे. आणि या ठिकाणी ते सेल्फ डिक्लेरेशन लेटर तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता सेल्फ डिक्लेरेशन लेटर काय आहे ते आधी बघून घेऊया. या प्रकारचं सेल्फ डिक्लेरेशन लेटर तुम्हाला स्क्रीनवर जसं दाखवत आहे तसं तुम्हाला PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल. ती PDF डाउनलोड करून घ्या. सेम तुम्ही कलर प्रिंट काढून घ्या. शक्यतो कलर प्रिंट काढा, चांगली क्वालिटी येईल. ब्लॅक अँड व्हाईट घेतलं तरी काही इश्यू नाही, पण कलर प्रिंट असलेलं बेटर आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या, या डिक्लेरेशनवर जी माहिती भरता ती अचूक माहिती भरायची आहे, खाडाखोड न करता, आणि प्रॉपर माहिती भरायची आहे. जसं तुम्ही डिक्लेरेशन पहिल्या पॉईंटला बघताय, पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला HOF म्हणजे जे तुमचं हेड ऑफ फॅमिली, ज्यांचं तुम्ही ॲड्रेस अपडेट तुमच्या आधार कार्डला घेणार आहात, त्यांचं टाकणं गरजेचं आहे. तुमच्या घरातले जे मेन असतील हेड ऑफ फॅमिली, त्यांचं नाव इथं टाकायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर रेसिडेन्स ऑफ म्हणून पुढे जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस, तुमच्या हेड ऑफ फॅमिलीचा जो ॲड्रेस आहे तुमच्या आधार कार्डला शिफ्ट करायचा आहे, तो ॲड्रेस पूर्ण आहे तसा तिथं प्रॉपरली मेन्शन करायचा आहे, विदाउट खाडाखोड न करता. आणि पुढे आधार नंबर, हे तिन्ही पॉईंट हेड ऑफ फॅमिलीचे भरायचे आहेत. लक्षात घ्या, पहिला पॉईंट इथं तुमची माहिती भरायची नाही. ज्यांचं आपण आधार कार्ड अपडेट करतोय त्यांची माहिती इथं नाही भरायची. हेड ऑफ फॅमिली म्हणजे मेन माणसाची माहिती इथं भरायची आहे, त्यांचं नाव, ॲड्रेस आणि आधार कार्ड. हे तिन्ही पॉईंट प्रॉपरली भरल्यानंतर खाली पॉईंट येतो तुमच्या स्वतःच्या नावाचे, ज्यांचं तुम्ही आधार कार्ड अपडेट करताय त्यांचं पुढे नाव लिहायचं आहे. मिस्टर मिसेस जे असेल ते, होल्डिंग आधार नंबर पुढे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि रिलेटेड टू माय म्हणजे तुमचं रिलेशन काय आहे त्यांच्याबरोबर हे मेन्शन करायचं आहे. ते झाल्यानंतर 2 आणि 3 नंबर पॉईंट म्हणजे ब्लँक जागा आहे, तिथं देखील तुमचंच नाव भरायचं आहे. म्हणजे हेड ऑफ फॅमिलीचा 1 नंबर पहिला पॉईंट संपला, त्याच्यानंतर पूर्ण माहिती तुमची स्वतःची भरायची आहे, जे ॲप्लिकंट आहे ज्यांचा ॲड्रेस बदलायचा आहे. हे सर्व प्रॉपरली भरून घ्या. जास्त माहिती नाही आहे, थोडीच माहिती आहे, फक्त प्रॉपरली भरा, खाडाखोड न करता. ते झाल्यानंतर शेवटला एक डेटचं ऑप्शन आहे. तुम्ही ज्या दिवशी आधार कार्ड अपडेट करताय त्या दिवशी डेट टाका. त्यामुळे खाडाखोड करू नका. जरी फॉर्म वाया गेला दुसरा फॉर्म भरा, म्हणजे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. आणि राईट साईडला नेम अँड सिग्नेचर ऑफ HOF म्हणजेच ज्यांचं तुम्ही सिनियर लोक घरातले जे मोठे आहेत, ज्यांचा ॲड्रेस तुम्ही कॉपी करताय तुमच्या आधार कार्डला, त्यांची साईन घ्यायची आहे. त्यांची साईन घेऊन हा प्रॉपरली स्कॅन करायचा आहे फॉर्म. मोबाईलने, कॅम स्कॅनरने किंवा कुठल्याही स्कॅनरने हाय क्वालिटीमध्ये चांगला स्कॅन करा 2 MB पर्यंत. आणि आधार कार्डच्या सेल्फ डिक्लेरेशनच्या ऑप्शनला तिथं ते अपलोड करायचं आहे तुम्हाला. इथं तो फॉर्म तुम्ही प्रॉपरली अपलोड केला. अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटन आहे खाली, नेक्स्ट बटनला क्लिक करा. नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंटची विंडो येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. हो, आधार कार्डचं अपडेट हे फ्री नाही आहे, 50 रुपये पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे आधार कार्डच्या पेमेंटच्या ऑप्शनला क्लिक करा. खाली 2 टिकमार्क आहेत, त्याच्यातलं एक पेमेंटचा गेटवे घ्या कुठलाही, त्याला क्लिक करा. आणि फोनपे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कुठल्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. तुमच्या सोयीनुसार ऑप्शन घ्या. पेमेंट सक्सेसफुल झालं त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळणार आहे. डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची PDF डाउनलोड होईल. पण PDF तुम्ही जर ओपन केली तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला इथं तुमचं नाव आहे आणि युअर आधार अपडेट रिक्वेस्ट हॅज बीन सेंड टू HOF हेड ऑफ फॅमिली, म्हणजेच तुमच्या हेड ऑफ फॅमिलीच्या आधार कार्डला ती रिक्वेस्ट पाठवली गेली आहे. तर हे तुमचं काम झालं नाही आहे, हे लक्षात घ्या. एवढं केलं म्हणजे तुमचं आधार अपडेट होणार नाही आहे. अजून 2 स्टेप बाकी आहेत, त्या देखील समजून घ्या. एवढी स्टेप केली तर तुमचं आधार कार्ड अपडेट होणार नाही. तर तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. तुमचं जे अकाउंट लॉग इन केलं आधारचं हे लॉग आउट करून आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमच्या HOF म्हणजे ज्यांच्या आधार कार्डच्या बेसवर तुम्ही ॲड्रेस अपडेट केला आहे त्यांच्या आधार कार्डने इथे लॉग इन करायचं आहे. तुम्ही तुमचा लॉग इन केलं तर सेम आधार कार्डचं त्यांच्या नंबरने लॉग इन करा, त्यांच्या आधार नंबरने. सेम OTP तुम्हाला आधार कार्डचा तो OTP टाका आणि मेन पेजला या. मेन पेजला आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, जसं आधी आपण सगळे ऑप्शन बघितले सेम ऑप्शन इथं पण तुम्हाला बघायला मिळतील. परंतु इथं आपण ॲड्रेस अपडेट याला क्लिक नाही करायचं. तर सगळ्यात लास्टला तुम्हाला जायचं आहे जिथे तुम्हाला माय हेड ऑफ फॅमिली रिक्वेस्ट म्हणजे तुम्हाला जी कुठली रिक्वेस्ट आली हेड ऑफ फॅमिलीची ती दाखवण्यासाठी एक ऑप्शन आहे. आता इथं तुम्हाला SRN विचारला आहे. तर लक्षात घ्या, आधीची PDF आपण ओपन केली होती ॲड्रेस अपडेट झाल्यानंतर ज्याच्यावर रिक्वेस्ट पेंडिंग म्हणून आलं होतं. पहिलाच पॉईंट आहे SRNचा,
आहे तसा कॉपी करा आणि या बॉक्समध्ये पेस्ट करा. पेस्ट करून टॅब बटन दाबा. तुम्हाला खाली यू हॅव रिसिव्ड अ रिक्वेस्ट अबोव SRN फ्रॉम असं तुमचं नाव असणार पुढे फॉर ॲड्रेस शेअरिंग. म्हणजेच त्यांनी रिक्वेस्ट पाठवली की तुम्हाला तुमचा ॲड्रेस शेअर करा त्यांच्यासोबत. तुम्हाला मान्य आहे का असं एक विचारलेलं असतं. तुम्हाला जर डिक्लाइन आणि ॲक्सेप्ट 2 ऑप्शन आहेत. तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला मान्य आहे. पण कधी-कधी दुसरा कोणी जर माणूस तुमचा आधार नंबर टाकलेला असतो, चुकून झालेलं असतं, ते तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही डिक्लाइन करू शकता. मग तुमच्या घरातलं आहे, वरती तुम्ही बघू शकता त्यांचं नाव काय आलं आहे. ते ओके असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि ॲक्सेप्ट बटनावर क्लिक करा. तर ॲक्सेप्ट बटनावर क्लिक केल्यानंतर हा झाला सेकंड पॉईंट. हा ऑप्शन तुमचा फायनल स्टेज कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला जर आता कन्फर्मेशन घ्यायचं असेल की तुमचा आधार अपडेटला टाकलं त्याची रिसिट कशी असेल, तर हे परत तुम्हाला लॉग आउट करायला लागणार आहे. इथून परत लॉग आउट करायचं आणि तुम्ही ज्यांचा ॲड्रेस अपडेट करताय त्या ऑप्शनला जाऊन म्हणजेच त्यांच्या आधार कार्डने परत लॉग इन करायचं आहे. आणि ते लॉग इन केल्यानंतर सेम लास्टला एक ऑप्शन आहे, तुमच्या रिक्वेस्ट कुठल्या पेंडिंग आहेत त्या ऑप्शनला क्लिक केला तर खाली तुम्हाला दाखवलं जाईल तुमची डेट टाईम सगळं दाखवलं जाईल. व्हेरिफिकेशन स्टेज त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट परत एक ऑप्शन येईल. सेम ऑप्शन आधी आलता तोच ऑप्शन परत येईल. त्याला जर तुम्ही डाउनलोड केलं आणि ओपन केलं तर तुम्हाला इंटरफेस अशा प्रकारे दिसेल, ज्याच्यामध्ये ती रिक्वेस्ट जो ऑप्शन आधी होता याच्यावर रिक्वेस्ट गेली तो ऑप्शन गायब होईल आणि तुमचं अपडेट रिक्वेस्ट डिटेल आधार कार्डकडे सबमिट झालेल्याचा मेसेज येईल, ज्याच्यामध्ये तुमचा जुना ॲड्रेस आणि नवीन ॲड्रेस दोन्ही दाखवले जातील. तर हे असेल तुमचं फायनल रिसिट. ह्या रिसिटवरून तुम्ही नंतर ट्रॅक करू शकता की तुमचा आधार कार्ड ॲड्रेस अपडेट झाला का नाही. त्याचबरोबर याचा जो SRN नंबर आहे तो किंवा तुम्ही आधार कार्डच्या नंबरवर लॉग इन करून 24 तासानंतर कधीही चेक करू शकता ॲड्रेस अपडेट झाला का नाही ते. त्यामुळे याला कमीत कमी 24 तास वेळ लागतो आणि जास्तीत जास्त 90 दिवस त्यांच्या क्रायटेरियानुसार. कारण तुम्ही ॲड्रेस अपडेट करताना खाली एक छोटी लाईन आलेली असते रेड कलरमध्ये की याच्या बेसनं जर तुम्ही अपडेट केलं तर 60 ते 90 दिवस लागतात. आमचा अनुभव आत्तापर्यंत सांगतो 24 तासात प्रत्येकाच्या ॲड्रेस अपडेट झालेले आहेत. कारण ह्याला परमिशन मिळाले असते, एकमेकाला आधार कार्डची कन्सेंट असतात. याला कन्सेंट म्हणतो आपण. HFने जर कन्सेंट दिला तर तुमच्या फॅमिलीमधल्या कोणाचाही ॲड्रेस तुम्ही अपडेट करू शकता. या प्रोसेसने घरातल्या प्रत्येकाचा ॲड्रेस तुमच्या वडिलांच्या ॲड्रेसप्रमाणे तुम्ही शिफ्ट करू शकता. त्यासाठी फक्त एकच पॉईंट पाहिजे की वडिलांचा आधार कार्डचा ॲड्रेस हा प्रॉपरली अपडेट झालेला पाहिजे, कारण तो आहे तसा ॲड्रेस तुमच्या आधार कार्डला शिफ्ट होतो. आणि यातला एक बोनस पॉईंट असा आहे, या स्टेपने तुम्हाला सन ऑफ, वाईफ ऑफ, केअर ऑफ, डॉटर ऑफ हे जे ऑप्शन आहेत, म्हणजेच आजकाल गव्हर्नमेंटच्या भरपूर साईटवर आधार कार्डचा तुम्ही एंट्री मारली तर तिथं रिलेशन नेम मेन्शन नाही असं एक एरर येतो. RTO झालं, तुमचं विश्वकर्मा योजना आणि अशा वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या भरपूर साईट आहेत ज्याच्यावर आधार कार्डने तुम्ही काही फिलअप करायला गेलं माहिती कधी कधी हा एरर येतो की तुमचं रिलेटिव्हचं नाव मेन्शन नाही आहे. म्हणजेच तेच हे ॲड्रेसच्या स्टार्टिंगला हे नाव असणं गरजेचं असतं. त्यामुळे HOF बेस हा एक बेस्ट ऑप्शन आहे, ज्याच्यामधून सन ऑफ, वाईफ ऑफ आणि केअर ऑफ, डॉटर ऑफ हे ऑप्शन ऑन करण्यासाठी फक्त तिथं केअर ऑफ असं लिहून येतं, C/O केअर ऑफ असं असतं, पण तुमच्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कामात ते चालून जातं. त्यामुळे ही एक सोपी पद्धत आहे बिना डॉक्युमेंटचं तुमचं आधार कार्ड अपडेट करण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करून टाका. त्याचबरोबर जसं आधी बोललो, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.